नमस्कार शिक्षक मित्रांनो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण निपुण भारत अंतर्गत माता पालक गटाची निर्मिती कोणत्या प्रकारे करता येते हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि त्याची आपल्याला ऑनलाईन नोंदणीसुद्धा करणे आवश्यक आहे. तर शासनातर्फे आपल्याला लिंक प्राप्त झालेली आहे आणि त्यावर आपल्याला माता पालक गटाची नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. तर त्यासाठी शासनाने आपल्याला एक लिंक दिलेली आहे. तर आपण क्रोम ब्राउझर यावर जाऊन तर या ठिकाणी आपल्याला ती जी लिंक आलेली आहे त्या ठिकाणी आपल्याला काय करायची आहे, सर्च करायची आहे. सर्च केल्याच्यानंतर जे हे आपल्याला पहिलंच या ठिकाणी नाव दिसत आहे बघा, या ठिकाणी हे ओके हे, तर याच्यावर आपल्याला क्लिक बटन दाबायचे आहे. ओके, हे या ठिकाणी आपण क्लिक करूया. ते केल्याच्यानंतर आपल्या या ठिकाणी दोन आयकॉन दिसतील. त्याच्यामध्ये सर्वात खालचं जे आहे मदर ग्रुप यावर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर सर्वात खालच्या बाजूला उजव्या कोपऱ्यामध्ये जे प्लस आयकॉन दिसत आहे त्यावर क्लिक करायचं. ओके, तर क्लिक केल्याच्यानंतर जो कोणी संबंधित शिक्षक ही माहिती भरणार आहे त्या शिक्षकाचे या ठिकाणी नाव आहे सर्वात अगोदर. त्यानंतर आहे त्याचा संपर्काचा क्रमांक म्हणजे मोबाईल नंबर. तर पाहूया आपण ती माहिती भरूया. तर मी या ठिकाणी माहिती भरणाऱ्या शिक्षकाचे नाव व त्याचा संपर्क क्रमांक लिहिलेला आहे. त्यानंतर आपण ज्या जिल्ह्यातील आहोत तो जिल्हा या ठिकाणी टाईप करू शकता किंवा सर्च पण करू शकता, नांदेड. त्यानंतर आहे तो तुमचा तालुका. ठीक आहे, मी या ठिकाणी तालुका सिलेक्ट केला. त्यानंतर येतं तुमची जे तुमचं CPS असतं किंवा ती शाळा या ठिकाणी निवडायची. त्यानंतर येतं मग तुमची शाळा. मी या ठिकाणी माझी शाळा सिलेक्ट केली. आता त्यानंतर आहे या शाळेत माता पालकाचे एकूण किती गट करण्यात आलेले आहेत. समजा माझ्या या ठिकाणी माता पालकाचे 6 गट केलेत म्हणून मी 6 ही संख्या लिहिली. त्याच्यानंतर आहे वरील सर्व गटात म्हणजे मी जे 6 गट केले त्यामध्ये एकूण किती माता पालक आहेत. तर त्या ठिकाणी म्हणजे 6 गटात झालं तर आपण एक 42 माता पालक आहेत त्या गटामध्ये. आणि त्यापैकी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये किती माता पालक समाविष्ट आहे. कारण 42 माता पालकाकडे व्हॉट्सअप असेलच असे काय सांगता येत नाही. म्हणून मी 40 माता पालकाकडे व्हॉट्सअपचा ग्रुप आहे. केल्यानंतर जो तुमचा ग्रुप आहे किंवा माता पालकाचा जो गट तयार केलेला आहे त्या गटाचं या ठिकाणी नाव लिहायचे. ठीक आहे, आता मी या ठिकाणी गटाचं नाव लिहितो. तर या ठिकाणी मी माझ्या माता पालक गटाचे नाव लिहिलं. त्यानंतर या गटामध्ये जी स्त्री किंवा माता या गटाची आहे लीडर प्रमुख आहे तिचे या ठिकाणी नाव आपल्याला टाकायचे आहे. मी या ठिकाणी त्या लीडर मातेचं नाव टाकलेलं आहे. त्यानंतर त्यांचा टाकायचे संपर्काचा मोबाईल नंबर. ठीक आहे, आता मी त्या मातेचा संपर्क क्रमांक टाकला. त्यानंतर ती लीडर माता जो केंद्राचा ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये समाविष्ट आहेत का, तर समजा त्या नाहीत त्यामुळे त्यांना नो केलं. त्यानंतर ही जी लीडर माता आहे त्यांचा जो मुलगा आहे किंवा मुलगी जी विद्यार्थी आहे तो कोणत्या वर्गात आहे तर ते आहे इयत्ता पहिलीमध्ये स्टँडर्ड 1 केलं. तर या माता पालक गटामध्ये एकूण किती माता पालक आहेत तर या गटात एकूण 8 माता पालक आहेत. तर या माता पालक गटाद्वारे किती मुले इयत्ता पहिली ते 3री मध्ये कव्हर केलेले. तर या ठिकाणी मी असं टोटल एकूण संख्या आहे मी सांगितलेली 8. तर या ठिकाणची संख्या आहे 8. आणि ही जी 8 मुलं आहेत त्याच्यापैकी मुलं किती आणि मुली किती. तर वरील 8 पैकी 2 आहेत मुलं आणि 6 आहेत मुलीची संख्या, असे टोटल 8 झाले. तर ही जी 8 संख्या आहे त्या 8मध्ये पहिलीचे विद्यार्थी किती, दुसरीचे किती आणि तिसरीचे किती ह्या ठिकाणी लिहायचे आहे. तर ह्या 8 पैकी पहिलीचे 3 विद्यार्थी आहेत, दुसरीचे 2 विद्यार्थी आहेत आणि तिसरीचे पण 3 विद्यार्थी आहेत. हे असे 8 विद्यार्थी या ठिकाणी आहेत. त्याच्यानंतर मग आता ही माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला खाली एक सूचना दिलेली आहे. ती सूचना आपलं वाचून सेव्ह बटनावर क्लिक करायची. तर वरील भरलेल्या माहितीमध्ये
नमूद केलेला माझा फोन नंबर तसेच लीडर माता पालकांचा फोन नंबर निपुण महाराष्ट्र कार्यक्रमासाठी वापरण्यास माझी कोणतीही हरकत नाही. मी ही माहिती प्रोग्रामॅटिक हेतूसाठी वापरण्यासाठी माझी संमती देतो आणि कोणत्याही वेळी ही माहिती मागे घेण्याचा अधिकार राखून ठेवतो. तर ही वाचल्यानंतर आयकॉनवर क्लिक करायचं म्हणजे मी माहिती वाचली आणि यानंतर मग आपण या ठिकाणी याला सेव्ह करायचं. मग सेव्ह केल्याच्यानंतर आपली ही पूर्ण गटाची माहिती या ठिकाणी आता सेव्ह झालेली आहे. मग आता या ठिकाणी तुम्हाला दुसऱ्या गटाची जर माहिती लिहायची असेल परत तुम्हाला या ठिकाणी प्लस या गट परत यावर क्लिक करावं लागेल आणि परत तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्या पुढच्या जितके काही गट आहेत त्या गटाची माहिती या ठिकाणी भरावी लागेल. तर ही माहिती भरणं आपल्याला मोबाईलवर एकदम सोपं आहे, त्यामुळे तेवढी काही त्याच्यात अडचण येणार नाही आणि मला खात्री आहे की ही माहिती भरण्यास जी काही मदत झाली ते तुम्हाला एकदम आवडलेलं असेल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.